आज आपण एका अशा प्रदूषणाबद्दल बोलणार आहोत जे दिसत नाही, ज्याला वास येत नाही, पण जे आपल्या पर्यावरणासाठी आणि आरोग्यासाठी एक मोठं आव्हान आहे. चला या अदृश्य धोक्याला म्हणजेच किरणोत्सारी प्रदूषणाला जरा जवळून समजून घेऊया. कधी विचार केलाय की असंही एक प्रदूषण असू शकतं जे इतकं शक्तिशाली आहे की ते थेट आपल्या अस्तित्वाच्या मूळ रचनेला म्हणजे आपल्या डीएनएमध्येच बदल घडवू शकतं? हो, हे खरंय. आपण किरणोत्सारी प्रदूषणाबद्दलच बोलतोय आणि म्हणूनच हे प्रकरण इतकं गंभीर आहे. तर मग हे किरणोत्सारी प्रदूषण म्हणजे नेमकं काय आहे? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अणुऊर्जा प्रकल्प किंवा अणुबॉम्ब चाचण्यांसारख्या मानवी क्रियांमुळे जे घातक किरणोत्सारी पदार्थ बाहेर पडतात आणि जेव्हा ते हवा, पाणी किंवा मातीत मिसळतात तेव्हा सजीवांचं आणि पर्यावरणाचं जे नुकसान होतं त्यालाच किरणोत्सारी प्रदूषण म्हणतात. तर हा अदृश्य प्रदूषक, याला अदृश्य का म्हटलं जातं आणि तो इतका धोकादायक का आहे? चला जरा खोलात शिरून बघूया. सगळ्यात मोठा धोका हाच आहे की हे प्रदूषण आपल्या पाचही इंद्रियांना जाणवत नाही. म्हणजे ना ते दिसतं ना त्याचा वास येतो, त्यामुळे त्याचे परिणाम खूपच गंभीर असू शकतात. बरं, आता पुढचा प्रश्न येतो की हे किरणोत्सारी पदार्थ येतात तरी कुठून? ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण याचे स्रोत फक्त मानवनिर्मित नाहीत तर नैसर्गिक सुद्धा आहेत. हो, चला बघूया दोन्ही स्रोत कोणते आहेत. हे बघा, किरणोत्साराचे स्रोत आपण दोन मुख्य गटांमध्ये विभागू शकतो. एक म्हणजे नैसर्गिक, जे आपल्या आजूबाजूच्या वातावरणात कोट्यावधी वर्षांपासून आहेत, आणि दुसरे म्हणजे मानवनिर्मित, जे आपल्या गेल्या काही दशकांतील वैज्ञानिक प्रगतीमुळे तयार झाले आहेत. आपल्याला वाटतं की हे सगळं मानवानेच तयार केलंय, पण तसं नाहीये. नैसर्गिक किरणोत्सार आपल्या आयुष्याचा एक भागच आहे. अंतराळातून कॉस्मिक किरण सतत आपल्यावर येत असतात. इतकंच नाही तर आपल्या पायाखालच्या जमिनीत म्हणजे पृथ्वीच्या पोटात युरेनियम आणि थोरियमसारखे घटक नैसर्गिकरित्या किरणोत्सार करत असतात. आणि हो, काही ठिकाणी तर खडकांमधून रेडॉन नावाचा एक वायू बाहेर पडतो जो आपल्या घरातही येऊ शकतो. यापासून पूर्णपणे वाचणं जवळजवळ अशक्य आहे. आणि मग येतात मानवनिर्मित स्रोत, जे खरं तर चिंतेचा विषय आहेत. अणुऊर्जा प्रकल्पातून होणारी गळती, अणुबॉम्बच्या चाचण्या, युरेनियमसारख्या खनिजांचं खाणकाम आणि अगदी दवाखान्यातील एक्स-रे किंवा कॅन्सरच्या उपचारांमधून तयार होणारा कचरासुद्धा या प्रदूषणाला कारणीभूत ठरू शकतो. आता हे किरणोत्सार म्हणजे नेमकं काय, त्याचे वेगवेगळे प्रकार कोणते आहेत आणि त्या आपल्या आरोग्यावर कसा परिणाम करतात हे पाहूया. याचा परिणाम म्हणजे एक प्रकारचा तिहेरी हल्लाच असतो. चला हे सोप्या भाषेत समजून घेऊया. किरणोत्साराचे 3 मुख्य प्रकार आहेत: अल्फा, बीटा आणि गॅमा. अल्फा कण म्हणजे एखादा बॉलिंग बॉलसारखे, मोठे पण कमजोर, त्यांना साधा कागदाचा तुकडाही थांबू शकतो. बीटा कण म्हणजे बेसबॉलसारखे, थोडे वेगवान, जे त्वचेच्या आत जाऊ शकतात पण ॲल्युमिनियमच्या पातळ पत्र्याने त्यांना रोखता येतं. पण गॅमा किरण, ते म्हणजे बंदुकीच्या गोळीसारखे, अत्यंत भेदक, त्यांना थांबवण्यासाठी जाड शिसं किंवा कॉन्क्रीटची भिंतच लागते. हे किरणोत्सार आपल्या शरीरावर 2 प्रकारे हल्ला करतात. एक आहे दैहिक नुकसान, म्हणजे त्याचा थेट परिणाम त्या व्यक्तीवर होतो, जसे की त्वचा जळणं किंवा कॅन्सर होणं. पण दुसरा प्रकार जास्त गंभीर आहे आणि तो म्हणजे आनुवांशिक नुकसान. यामध्ये व्यक्तीच्या डीएनएमध्येच बदल होतात आणि हे बदल पुढच्या पिढ्यांमध्ये जन्मजात दोषांच्या रूपात दिसू शकतात. आणि ही गोष्ट इथेच थांबत नाही, ती आणखी धोकादायक होते बायो ॲक्युम्युलेशनमुळे. याचा अर्थ असा की हे किरणोत्सारी पदार्थ अन्नसाखळीतून आपल्या शरीरात येतात आणि तिथेच साठून राहतात. उदाहरणार्थ, स्ट्रॉन्शियम नावाचा पदार्थ आपल्या शरीराला फसवत कॅल्शियम असल्याचं भासवतो आणि थेट आपल्या हाडांमध्ये जाऊन बसतो. तर आयोडीन 131 थेट आपल्या थायरॉइड ग्रंथीवर हल्ला करतं. म्हणजे हे आपल्याच शरीरात लपलेले शत्रू आहेत जे हळूहळू आपलं नुकसान करत राहतात. हे सगळं ऐकायला सैद्धांतिक वाटत असलं तरी प्रत्यक्षात जेव्हा चुका होतात तेव्हा काय होतं? इतिहासातील काही मोठ्या अणुदुर्घटना आपल्याला हेच शिकवतात की हा धोका किती खरा आहे. 1979 मध्ये अमेरिकेत 3 माईल आयलँडमध्ये अपघात झाला, ज्यात थोडक्यात बचाव झाला. त्यानंतर 1986 मधली युक्रेनमधली चेर्नोबिलची भयंकर दुर्घटना, ज्याने अक्षरशः संपूर्ण युरोपला हादरून टाकलं. आणि अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे 2011 मधला जपानमधील फुकुशिमा अपघात, जो एका मोठ्या भूकंप आणि त्सुनामीमुळे घडला. ह्या प्रत्येक घटनेनं अणुऊर्जेच्या धोक्याची जाणीव पुन्हा पुन्हा करून दिली. इतक्या मोठ्या चुकांनंतर साहजिकच आपण काहीतरी शिकलो असू, नाही का? तर मग या शक्तिशाली शक्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि हा धोका टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यावर एक नजर टाकूया. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक 4 सूत्री कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही.
पहिलं म्हणजे अणुभट्ट्यांची रचना इतकी मजबूत आणि सुरक्षित करायची की कोणताही अपघात टाळता येईल. दुसरं, जो अणुकचरा तयार होतो त्याची सुरक्षितपणे आणि दीर्घकाळासाठी विल्हेवाट लावायची. तिसरं, तिथे काम करणाऱ्या सगळ्या कामगारांना खास संरक्षक उपकरणं पुरवायची. आणि चौथं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे कडक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नियमांचं पालन करणं. आता थोडं आपल्या देशाबद्दल बोलूया. भारतात अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया डॉक्टर होमी जहांगीर भाभा यांनी रचला आणि आज आपल्या देशातील अणुसुरक्षेची संपूर्ण जबाबदारी ही अणुऊर्जा नियामक मंडळ म्हणजेच AERB या संस्थेवर आहे. ही संस्था सर्व नियमांचं पालन होते की नाही यावर कडक नजर ठेवते. तर ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. अणुऊर्जा ही एक अफाट शक्ती नक्कीच आहे, पण तिच्यासोबत एक अफाट जबाबदारीसुद्धा येते. त्यामुळे जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. आपण आज जी ऊर्जा निर्माण करत आहोत त्यातून तयार होणारा कचरा आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी एक धोका बनणार नाही याची खात्री आपण कशी करणार? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?